राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक भरारी पथक यांना काल एक टीप मिळालेली होती की परदेशी बनावटीची अवैध दारू ही त्या ठिकाणी त्याची वाहतूक होत आहे। त्यामुळे मिळालेल्या इनपुटमुळे आमच्या 2 टीम त्या संशयित वाहनाचा पाठलाग करत होत्या। त्या वाहनाचा पाठलाग करताना आमचे 2 कर्मचारी समवेत पोलिसांचे 2 कर्मचारी हे एका वाहनामध्ये होते आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या। दुसऱ्या वाहनामध्ये 1 अधिकारी आणि 2 कर्मचारी होते। वेगवेगळ्या मार्गाने ते संशयित वाहन ट्रेस करायचा, ते ताब्यात घ्यायचा आमचे लोक प्रयत्न करत होते। पण जे वाहन आम्हाला आमच्या लोकांना संशयित वाटलं त्या वाहनानं आमच्या पोलीस वाहनाला जोरदार धडक दिली एक्साईज विभागाच्या जीपला, आणि ती धडक एवढी जोरात होती की 2 पलटी आमच्या एक्साईज विभागाच्या जीपनं घेतल्या। त्या पलटी वाहन झालं, त्याच्यामध्ये दुर्दैवानं जो चालक आहे आमचा तो चालक दुर्दैवानं मरण पावला आणि इतर 2 कर्मचारी गंभीर जखमी आहेत। जखमींच्या बरोबर आमचे तिथले अधिकारी हॉस्पिटलमध्ये आहेत। मी स्वतः आमच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे। हे जे अवैध मद्य तस्करी विशेषतः गोवा बनावटीची दारू याच्यावरती एक मोठी सर्च मोहीम पूर्ण राज्यामध्ये आमचा विभाग राबवतोय। दुर्दैवानं कर्तव्य बजावत असताना अशा पद्धतीचं मरण आमच्या एका कर्मचाऱ्याला आलं। आम्ही त्याच्या दुःखात सहभागी आहोत। त्याला जी काही आर्थिक मदत द्यायची ती विभागाकडनं देऊ, पण कुठं धडक मारून एखाद्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला जखमी करून त्याचा बळी घेऊन या अवैध मद्य तस्करीवाल्याला काही साध्य होणार नाही। उलट अधिक कडक ही सर्च मोहीम आमच्या विभागामार्फत पूर्ण राज्यामध्ये राबवली जाते। ट्रक सापडलेला आहे का? ते ट्रक नव्हता, ती छोटी 4 चाकी गाडी होती आणि लगेचच आमच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या चेकपोस्टला अलर्ट केलं। आमचे अधीक्षक जे होते ते मान्य पोलीस अधीक्षकांच्या बरोबर बोलले, वायरलेस मेसेज देऊन सगळी नाकाबंदी सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे आणि कदाचित लवकरच पोलिसांना ती वाहन सापडेल। ओके, ठाण्याच्या संदर्भामध्ये सकाळपासून मी सर्व महापालिका आयुक्तांच्या संपर्कामध्ये आहे। आज निवडणूक आयोगाची एक महत्वाची कॉन्फरन्स असल्यामुळे जिल्हाधिकारी त्या कॉन्फरन्समध्ये आहेत, परंतु अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर सगळ्या प्रांत अधिकाऱ्यांच्या बरोबर मी सगळ्या महापालिका आयुक्तांशी बोललो। सर्व उपायुक्तांना, सर्व वॉर्ड ऑफिसर्सना आपण फील्डवर सतर्क राहण्याचे आदेश ठाणे जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत। नवी मुंबई आयुक्त असेल, पनवेल आयुक्त, कल्याण डोंबिवली आयुक्त असेल, ठाणे आयुक्त असतील, जिथं जिथं संभाव्य ठिकाणं पाणी साठण्याचे आहेत पुरेसे पंप आपण तिथं उपलब्ध करून दिलेले आहेत। पंप ऑपरेटर सुद्धा आपले फील्डवरती आहेत। गैरसोय नागरिकांची होणार नाही याच्यासाठी ठाणे जिल्ह्यातलं संपूर्ण प्रशासन अलर्ट मोडवरती आहे। और जो आरोपी है वो पहले देर रात में एक पब में शराब पीता है और उसके बाद सुबह ये हादसा सामने आता है। क्या देखिए, जो पब का नाम सामने आया है, कल ही वहां का हमने पूरा इंस्पेक्शन किया है और वो पब के ऊपर मैंने कमिश्नर एक्साइज को कहा है तुरंत ही उसके ऊपर कार्रवाई की, आज ही कार्रवाई इसके ऊपर की जाएगी, किसी को भी बख्शा नहीं जाएगा। अभी यही देखना है कि उधर के सीसीटीवी देखते टाइम जो शेड्यूल टाइम था वो पब का, उसका उल्लंघन हुआ है क्या, वो पूरा कल हमारी टीम वहां जाके देख के आई है। उसका उल्लंघन अगर हुआ है और नहीं भी हुआ है तो लेकिन माइनर एज के लड़कों को अगर वहां शराब सर्व की गई है और अगर ये बात सामने आती है तो आज के आज वो पब के ऊपर कार्रवाई की जाएगी। इतर पब जे आहेत त्यावर देखील अशा प्रकारची कारवाई, कारण बऱ्याच वेळा उशिरापर्यंत नियम डावलून पुढे जातात, त्या दिवशी अशी चौकशी केली जाईल। जेव्हा पहिलं पोर्शे प्रकरण पुण्यामधलं समोर आलं तेव्हापासून, त्याच्या आधीपासून सुद्धा आपण फ्लाइंग स्क्वॉड जे आमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत त्या फ्लाइंग स्क्वॉडला वारंवार अशा पद्धतीनं सरप्राईज चेकिंग करायचे आदेश दिलेले आहेत। बऱ्याचशा पबवर क्लोजरची कारवाई पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, उपनगरमध्ये असेल आपण केलेली आहे आणि जे फ्लाइंग स्क्वॉडची संख्या आमच्याकडे कमी आहे तरी सुद्धा कार्यालयीन जे अधिकारी आहेत त्या कार्यालयीन अधिकाऱ्यांना सुद्धा तात्पुरत्या फ्लाइंग स्क्वॉडमध्ये आपण डेप्यूट केलेला आहे
आणि पूर्ण राज्यातच म्हणजे केवळ मुंबई आणि उपनगर आणि पुणेमध्ये नाही, पूर्ण राज्यात जिथं अशा पद्धतीचे रेस्टॉरंट, पब आहेत, बार आहेत, तुमचं ऑर्केस्ट्रा बार आहेत, अशा सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन आमच्या विभागामार्फत ऑलरेडी सुरू आहे. कुठला विधेयक मांडलं होतं त्याच्यावर चर्चा कधी होईल, कधी आपण इंट्रोड्यूस केलेला आहे पेपरफुटीचा कायदा विधानसभेमध्ये. आजच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये तो चर्चेसाठी ते बिल दाखवलेलं आहे. त्या अनुषंगानं सगळी तयारी या ठिकाणी मी केलेली आहे. सभागृहामध्ये त्या बिलावरती चर्चा होईल. जोपर्यंत ते बिल सभागृहात मंजूर होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती इथं भाष्य करणं योग्य नाही. बारिश कल रात 1 बजे से जोरों से हो रही है. मैं थाने जिले का गार्डियन मिनिस्टर हूँ. म्यूनिसिपल कमिश्नर थाने, म्यूनिसिपल कमिश्नर नवी मुंबई, म्यूनिसिपल कमिश्नर कल्याण डोंबिवली, सभी महापालिका आयुक्तों के साथ मैंने बात की है. सभी डिप्टी कमिश्नर को हम लोग ने फील्ड पर डिप्लॉय किया है. सभी वार्ड ऑफिसर्स को भी फील्ड पर रहने का आदेश दिया है. जहां जहां संभाव्य वाटर लॉगिंग, पानी जमा होने का ठिकाना है, वहां पे बड़े पैमाने पर हम लोग ने पंप्स वहां पे डिप्लॉय किया है. पंप ऑपरेटर्स जो है, पंप ऑपरेट करने वाले वो यंत्रणा भी वहां फील्ड पर है. किसी भी तरह से आम नागरिक को परेशानी न उठाई पड़े, इसलिए प्रशासन अलर्ट मोड पे है. सर वर्ली से ही जुड़ा एक सवाल. पुणे में जब हादसा हुआ था तो उसे हीनियस में काउंट करने की बात जो है एचएम की तरफ से की गई. माइनर इसकी होम मिनिस्टर की तरफ से क्या बात कि लड़का माइनर है, उसे मेजर में काउंट किया जाए क्योंकि हीनियस क्राइम है. वर्ली में जो कल हादसा हुआ है, ये जानकारी सामने आ रही है कि जो कार चालक था उसने कई दूर तक महिला को घसीटते लेके गया, जिसके चलते उनकी मौत हो गई. तो क्या इस मामले को भी उसी तरह से ट्रीट किया जाए? इस बात को आप एचएम के सामने रखने की कोशिश? जरूर इसके बारे में होम मिनिस्टर साहब से हम लोग बात करेंगे. पुलिस ऑफिसर्स भी जो बात सामने आई है, वो लड़के का एज कितना है उसका प्रूफ अगर सामने आता है, और अगर वो माइनर लड़का है और उसने अगर शराब पी के ऐसा कृत्य किया है, तो जो फॉर्मूला पुणे में इस्तेमाल किया है वही फॉर्मूला इस्तेमाल करने के बारे में माननीय गृह मंत्री और डिप्टी सीएम फडणवीस साहब के साथ मैं बात करूंगा. ओके, थैंक यू. आपण लंडनहून वाघ नक्की आणली जाणार आहे, त्याबाबत एक शंका उपस्थित केली जाते. इतिहास संशोधक सोलापूरचे आहेत इंद्रजित सावंत यांनी म्हटलेलं आहे की ही वाघ नक्की ही शिवरायांची नाही आहे, शिवाजी महाराजांची नाही आहे. आता तुम्ही दावा केलेला आहे. आता कुठल्या संदर्भाच्या आधारे त्यांनी दावा केलाय मला माहिती नाही, पण आपल्याला सगळ्यांना हा इतिहास माहिती आहे की भवानी तलवार आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखाने अफजल खानाचा वध केला ती वाघनखं लंडनच्या म्युझियममध्ये आहेत. हा खूप जुना इतिहास आहे. याच्यासाठी पूर्वीचे संदर्भ सुद्धा आहेत. त्यामुळे जेव्हा राज्य सरकारनं ती वाघनखं आणि ती तलवार आणायचा निर्णय घेतला तेव्हा या सगळ्या गोष्टींची खात्री करून घेतलेला आहे. तरी सुद्धा जर इतिहास संशोधकांचं श्री सावंत आपण ज्यांचं नाव घेत आहे त्यांचं याच्या बाबतीतलं जर काही वेगळं म्हणणं असेल तर जरूर आमच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री मुनगंटीवार साहेब त्यांच्याशी बोलतील आणि त्यांची जर काही शंका असेल तर नक्की ती शंका दूर केली जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.